शिवसेनेचा विजय असो, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा विजय असो। कोरेगावच्या नेस्को सेंटर बाहेर मनसेचं आंदोलन सुरू आहे आणि ड्रग्ज पाठी प्रकरणाचा मनसेकडून निषेध व्यक्त केला जातोय। कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज अतिसेवनानं दोघांचा मृत्यू झाला होता आणि त्या विरोधात हे आंदोलन केले जाते। मनसेनं सुद्धा आज आंदोलन केले। ज्यावेळी सिक्युरिटी नाही, पोलीस नाही, ड्रग्ज आतमध्ये होते, हे सगळे सर्रास दिसते बाहेर रस्त्यावर तुमच्या पार्किंग मध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत, तेही तुम्हाला दिसत नाही। अरे बाईक चोरीला जात आहेत, बाईक चोरीला जात आहेत साहेब बाहेर। आधी उघडकीस आली गोष्ट म्हणून ही 2 मुलं मेली म्हणून हे लोकांना कळलं, नाही तर अजूनही सगळे शांत होतो वातावरण। मोबाईल चोर किती आतमध्ये घुसतात, मोबाईल चोर पाकिट मार पाकिट मार मोबाईल चोर सगळे आतमध्ये येतात। म्हणजे हे हो भागीदार आहे साहेब हे. भागीदार आहे हे. खंडेलवाल भागीदार आहे त्यांच्यामध्ये. मग तसं असेल हो, तेच आहे. तर त्या व्यवस्थापकावर कारवाई नाही, पोलिसांनी मालकावर कारवाई केली पाहिजे। त्यांच्या नावाचा उल्लेख करायचा त्याच्यामध्ये, लिहायचं त्याच्यामध्ये, हे लोक कोण कोण आहेत ते। तो खंडेलवाल यांचा पार्टनर आहे, त्याच्याबरोबर पार्टनर आयोजित केले तो. मग मालकाला पण हो मालक हो दोषी ते पण आहे. गुन्हा दाखल झाला पाहिजे। हो, हो, हो. आईला तुम्हाला हॉस्पिटल पण कळत नाही, ट्रामा केअरला काय सुविधा आहे हो? आणि काय नसते काय सुविधा आहे ट्रामा केअरला? इथे लाखो करोड रुपये घेतले त्याच्यामधनं, ते एक चांगलं हॉस्पिटलमध्ये पण देता नाही आलं। काय बोलायचं यांना? सेम केस आमची पण झाली. त्यांच्याकडे माणसाची किंमत नाहीये, किंमत नाही। हे काय करतात, गेटच्या बाहेर हा, करतात, बस. बस यांचा विषय संपला। गेटच्या बाहेर गेले का यांचा विषय संपला। त्यांना काय माहितीये काय, त्यांच्या डोक्यामध्ये एक वहम आहे हा. की आमच्या कोणी काय करू आणि शकत कोणी इकडे आपलं येऊ मोठमोठे शकत नाही. नेत्या मंडळींचे पक्षांचे इकडे हे होतात ना, काय म्हणतात, मीटिंग्स होतात ना, तर त्यांच्या डोक्यामध्ये तो एक गैरसमज आहे की आमचं कोणी वाकडं करू शकत नाही. हा त्यांचा गैरसमज आहे, हा आपण त्यांचा करू, गैरसमज. हा? आपण करू, याच्यानंतर जाऊ त्या पार्ट्या, आम्ही उधळलो पोलीस। हा त्यांचा नक्की गैरसमज आहे. नक्की एक पण पार्टी व्हायला द्यायची नाही यांची पोलीस आता. जर सक्षम नसतील तर आपण ते करू काम। आणि झालंच पाहिजे. नेस्कोच्या बरोबर समोर हे वंदराई पोलीस स्टेशन आहे आणि हे होत असताना 4000 तरुण मुलं मुली इथे येतात। त्याच्यामध्ये ड्रग्सचं सेवन होतं, मद्याचं सेवन होतं, पण आमच्या पोलिसांना काहीच माहीत नाही। कसली पोलीसची सिक्युरिटी नाही तिकडे, पोलिसांची तपासणी नाही तिकडे। 4-4 हजार माणसांचं इव्हेंट होताना ते परमिशन शिवाय होतं आहे का, हा प्रश्न आधी त्यांना आम्ही विचारला। त्यांचं म्हणतो नाही परमिशन घेतात ते, असं काही परमिशन घेतली नाही। मग परमिशन घेतल्यानंतर पोलिसांचं दुर्लक्ष का, आणि अशा पद्धतीच्या घटना घडतात तर ते पोलिसांचं फेल्युअर नाही का? पोलीस म्हणून, सिनियर म्हणून इकडचे जे पोलीस अधिकारी आहेत ते लोक काय काम करत होते, असा प्रश्न आम्ही त्यांना आता तिकडे विचारला। आणि राज्य सरकार, ज्यावेळी मुख्यमंत्री असं म्हणतात की ड्रग्सच्या बाबतीत आमचं 0 टॉलरन्स आहे, हे 0 टॉलरन्स आहे का? ज्यावेळी 2-2 मुलांचा मृत्यू होतो ड्रग्स सेवनामुळे, एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज येतातच कुठून ड्रग्स? आणि हे ते इव्हेंटबद्दल आपण म्हणतो आहे, इकडे तुम्ही साध्या पानपट्टीच्या टपरीवर जे जाल ना, तिकडे ड्रग्ज अवेलेबल आहेत। या सगळ्या गोष्टी पोलिसांना माहीत असतात। एवढं प्रचंड चांगलं नेटवर्क असताना हे लोक कारवाई का नाही करत? याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जे संबंधित अधिकारी असतील, पोलीस अधिकारी, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। नेस्कोच्या पुढे मागे करून तुम्ही एका व्यवस्थापकाला जर पुढे कराल आणि त्याच्यावरच फक्त गुन्हा दाखल कराल आणि बाकीच्यांना सगळ्यांना सोडून द्याल तर हे चालणार नाही। तर आमचं म्हणणं आहे, जे मालक असतील, जे डायरेक्टर्स असतील, त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं आम्ही त्यांच्याकडे मागणी आता केलेली आहे। सगळे 6 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे, त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतात, पण कुरिअर मार्फत अशा पद्धतीनं ड्रग्स यायचे, अशा काही गोष्टी देखील पुढे येताना बघायला मिळत आहेत। आणि विशेष म्हणजे या पार्टीमध्ये सहभागी झालेली मुलं ही कुठल्या नेमकी एज ग्रुपमध्ये होती, या संदर्भातही कुठली माहिती मिळत नाही। नाही, आता त्यांचा त्याच्याबद्दल तपास सुरू आहे, पण एका इन्स्टिट्यूटचं नाव घेऊ नये, कारण की उगाचच कुठल्या इन्स्टिट्यूटला बदनाम करायचं नाही मला। पण त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे एका मोठ्या इन्स्टिट्यूटमधनं बरीचशी मुलं तिकडे आली होती, साधारण 1000-1200 मुलं तर त्या इन्स्टिट्यूटमधली होती असं त्यांचं म्हणणं आहे। आणि सगळी शिकत असल्यामुळे त्यांचं वय काही 20, 22, 25च्या आतलंच असलेलं वय आहे। आणि अशा पद्धतीने जर सेवन होणार असेल मोठ्या प्रमाणात तर पुढची पिढीच्या पिढी बर्बाद होते याच्यामध्ये। आणि पोलीस प्रशासन म्हणून, राज्य सरकार म्हणून आपण कडक पावलं उचलली पाहिजे, ती उचलताना दिसत नाही आहे। कल्याणवरून खरं तर एकाला अरेस्ट केलेली आहे ड्रग प्रकरणामध्ये, तर कल्याणचं हे रॅकेट अगदी थेट मुंबईपर्यंत आलेलं बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे एकूणच हे पसरलेलं जाळं हे रोखण्यात अपयश आलेलं आहे का सरकार? अर्थात अपयश आहे। आता तुम्ही हे झाल्यानंतर तुमची सगळे धागेदोरे कल्याणपर्यंत जातात, हे नुसते कल्याणपुरतं मर्यादित आहेत का? अजून याच्यामध्ये किती माणसं इन्व्हॉल्व आहेत? बरं, ह्या झालेल्या घटना ही फक्त नेस्कोपुरती आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर हे सगळं सुरू आहे? आणि आपण याला कंट्रोल करणार आहोत की नाही, नियंत्रणात आणणार आहोत की नाही, गुन्हे दाखल होणार आहेत की नाही? हा ड्रग्ज आतमध्ये येतातच कसे, हा प्रश्न फार मोठा आहे आणि राज्य सरकारने याच्यावर उत्तर देणं आवश्यक आहे। सर, ड्रग्स सप्लाय करणं गुन्हा आहे, पण ड्रग्स कन्झ्युम करणं देखील गुन्हा आहे। 3 लोकांची नाव सध्या त्या दोघांचा मृत्यू झाला, एक अजूनही ॲडमिट आहे।
पण हे 3च आहेत का की याच्या व्यतिरिक्त पण अनेक लोकांनी ड्रग्ज घेतले असतील तर याचा काय पोलीस तपास करणार आहेत? आणि जर त्याचा तपास होणार नसेल तर मग ते मोकाट आहेत. असंच आहे ना आता एवढी 4,000 माणसं जर तिकडे आली होती त्यापैकी किती जणांनी ड्रग्ज घेतले होते नव्हते घेतले? एका म्युझिकल कॉन्सर्टला येतात, ती म्युझिकल कॉन्सर्ट होतं की रेव पार्टी होती? मद्यपान करायला देतातच कसे? बरं, माझ्याकडे पुढची माहिती अशी आहे, अशी तुमच्याकडे आले असतील बहुधा व्हिडिओ, असेही व्हिडिओ व्हायरल होतात की पार्किंग लॉटमध्ये अज्ञनग्ध अवस्थेमध्ये मुलं मुली तिकडे आहेत आणि दारूचं सेवन होतं आहे, ड्रग्सचं सेवन होतं आहे. मग पोलीस होते कुठे? कुठलाच कंट्रोल नाही. सर्रास जर रस्त्यावर होत असेल गोष्टी त्याच्यावरही कंट्रोल नाही. असा एक मुद्दा येतो जेव्हा एक्साईज असेल किंवा महानगरपालिका असेल अशा कार्यक्रमांना परवानगी देते किंवा ते हे स्क्रुटिनी करत नाहीत का की कुणाचा कार्यक्रम आहे, काय आहे, त्या कार्यक्रमाची हिस्ट्री काय आहे? अर्थात केली पाहिजे. स्क्रुटिनी होत कारण नाही. आता आपण जर बघितलं तर 1:30 वाजेपर्यंत राज्य उत्पादन शुल्काने परमिशन दिलेली पाहायला मिळत होती. नॉर्मल जर आपण बघितलं तर 10 वाजेपर्यंत डीजे सुद्धा बंद करतात, तर मद्य प्राशन करण्यासाठी 1:30 वाजेपर्यंत परमिशन मिळते. त्या उपर हे लोक थांबतात. हो, माझी माहिती अशी 2-2, 3-3 वाजेपर्यंत हे सगळं सुरू होतं. कसला कंट्रोल नाही यांचा. आणि यांचं म्हणणं आहे की 12 वाजेपर्यंतची परवानगी होती. ते काय त्यांनी त्याचं काय हे पुढे केलेलं आहे की जर डोममध्ये असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 12 वाजेपर्यंत परवानगी देता येते वगैरे असं सगळं सांगितलं आहे. पण 12ची 4 वाजले ना. आणि कसं आहे, शेवटी तुम्हाला जर ॲक्शन घ्यायची तुम्हाला सगळं माहिती आहे. हो, पोलिसांना इकडे सगळं माहिती असतं. ॲक्शन घेण्याची गोष्ट आहे. 4,000 लोक ज्यावेळी येतात तर पोलीस का नव्हते? हा साधा प्रश्न त्या आहे. पार्टीचं जे प्रमोशन केलं गेलं किंवा अंडर द वर्ड जे बोलण्यात आलं ते रेप पार्टी म्हणूनच प्रमोट केली गेली आणि ह्याच्यावर तपास त्यांचा सुरू आहे. कारण की अशा पद्धतीचं कोणी जाहीर निमंत्रण देत नसतं. बरोबर. तर ते समाज माध्यमात आणि त्यांच्या ग्रुपमधूनच फिरत असतं. रेकॉर्ड हां, तर हिंदीमध्ये एक बाईट